तर शाळेत कुठं मैत्रिणीनं की नाही तिळाची पापडी आणलेली आणि ते बघून मुलगी म्हणायला लागली, बघ तिच्या आईला बरं वेळ मिळाला तीळ पापडी वगैरे करायला आणि तू कर सणाच्या तोंडावर. आता काय बोलायचं सांगा. म्हटलं जोवर करत नाही की नाही तोवर काही ही माझी पाठ आता सोडणार नाही. मग वाटीभर तीळ पहिल्यांदा भाजून घ्यायचे, मग अर्धी वाटी शेंगदाणे की नाही भाजून त्याची साल काढून बघा ते मिक्सरला फिरवून घ्यायचे. मग पोळपाटाला आणि लाटण्याला की नाही तुपाचा जरा हात लावून ठेवायचा, म्हणजे कसं नंतर आपली घाई होत नाही. एक वाटी कढईत की नाही गुळ घालायचा, एक चमचा त्याच्यात की नाही तूप घालायचं आणि गुळ चांगला फसफसायला लागला की नाही की मग की नाही भाजलेलं तीळ आणि शेंगदाण्याची भरड आहे की नाही ती त्याच्यात मिक्स करून घ्यायची आणि गॅस इथं बघा बंद करायचा. आता इथं जरा आपला हात की नाही पटापटा चालवायचा. जर मिश्रण थंड झालं की नाही की ते पुढं काय सरकत नाही, त्यामुळं गरम आहे की नाही तोवरच ते पोळपाटावर घ्यायचं आणि लाटण्यानं की नाही लाटून जेवढं जमल तेवढं बघा सरकून घ्यायचं. आता इथं माझं मिश्रण जरा की नाही जास्तच झालेलं आणि ते पोळपाटाच्या बाहेर गेलं बघा लाटता लाटता. आता थंड झाल्यावर बघा किती भारी पापडी अगदी सहज निघाले ते. मग हवं तसं का नाही लहान मोठे कडाड असे तुकडे करून घ्यायचे. कुडूम कुडूम खात मुलगी म्हणायला लागली, उद्या शाळेत जाताना मला डब्यात दे. तिच्यापेक्षा लय भारी झाल्यात. चला आता पटकन का नाही तुम्ही तेवढं सबस्क्राईब करा.